नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपरसाठी IMP 50 प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न कॉम्प्युटर, GK, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर यावर आधारित आहेत. यामध्ये कॉम्प्युटरवर 10 प्रश्न आहेत, GK वर 10 प्रश्न आहेत, मराठी ग्रामरवर 10 प्रश्न आहेत आणि इंग्लिश ग्रामरचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि हे प्रश्न मी कुठून घेतलेले आहेत तर 2020 मध्ये बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर झालेला आहे. त्या पेपरमधील ॲक्च्युअल प्रश्न हे घेतलेले आहेत आणि हे प्रश्न घेण्याचा कारण काय आहे तर ॲक्च्युअलमध्ये परीक्षेत तुम्हाला कसे प्रश्न येणार आहेत ते कळावं आणि यातले काही प्रश्न रिपीटसुद्धा होऊ शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला निश्चितच या व्हिडिओचा फायदा होणार आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात, जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळणार आहे. यामध्ये संपूर्ण सिलेबस म्हणजे दिलेला आहे, प्लस एक ॲडव्हान्टेज म्हणून याच्यामध्ये एक फोल्डर आहे पहा, हायकोर्ट क्लर्क भरती नावाचं. त्यामध्ये 170 टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट आहेत त्या अपलोड केलेल्या आहे. सगळ्या टेस्ट त्या इंग्लिश भाषेमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये इंग्लिश भाषेचा पेपर सोडवताना निश्चितच फायदा होईल जर तुम्ही त्या टेस्टचा सराव केला तर. आणि त्या टेस्ट तर दिल्यात, प्लस संपूर्ण सिलेबस व्यवस्थित दिलेला आहे. पण आता राहिलेल्या दिवसांमध्ये त्या टेस्ट तुम्हाला जास्त फायदेशीर आहेत. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूया. त्या व्हिडिओमधील एकूण 50 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत किंवा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी की कॉम्प्युटरचे पहिले 10 प्रश्न आपण पाहूयात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TB? आता TB म्हणजे आपलं मराठीमध्ये क्षयरोग म्हणतो, पण ते आरोग्यशास्त्रामध्ये आलं. पण या ठिकाणी क्षयरोग असा अर्थ घेऊ नका. तर TB म्हणजे टेराबाईट. TBचा फुल फॉर्म काय आहे? टेराबाईट आहे, हे लक्षात ठेवा सर्वांनी. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. टेराबाईट हे त्याचं उत्तर आहे. आणि आपल्या न्यायालय भरती ई बुकमध्ये हे झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत बरं का. 2019, 2020, 2023 सगळेच. द कॉम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅचेस इटसेल्फ टू अनदर कॉम्प्युटर प्रोग्राम नोन ॲज. आता याला काय म्हटलं जातं माहीत आहे का? तर याला आपण म्हणतो पहा, म्हणजे द कॉम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅचेस इटसेल्फ टू अनदर कॉम्प्युटर प्रोग्राम नोन ॲज होस्ट प्रोग्राम. हे त्याचं उत्तर आहे. 4 नंबरचं उत्तर आहे होस्ट प्रोग्राम. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. थोडंसं मोठं कळतो म्हणजे दिसायला सोपं जाईल, म्हणजे अजून क्लिअर दिसेल तुम्हाला ते. होस्ट प्रोग्राम हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज आउटपुट डिव्हाइस? तर खालीलपैकी कोणतं आउटपुट डिव्हाइस आहे? तर या ठिकाणी पहा, माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे, कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे, प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे आणि स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे. तर प्रिंटर हे त्याचं उत्तर आहे, प्रिंटर. त्याच्यानंतर 1 GB इज इक्वल टू, म्हणजे 1 GB बरोबर किती? तर सर्वांना माहीत आहे 1 GB बरोबर काय येतं? 1024 MB येतं. तर 1 GB बरोबर 1024 MB हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता पाचवा प्रश्न आपण पाहूयात. आणि पाचवा प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ www? तर www आपण कोणती वेबसाईट जेव्हा टाकतो तेव्हा सुरुवातीला www. असं लिहितो की नाही? तर या wwwचा लॉंग फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. हे त्याचं उत्तर आहे, वर्ल्ड वाईड वेब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर डॅश डॅश इज द टेम्पररी मेमरी. आता दिलेल्या ऑप्शनमध्ये जी टेम्पररी मेमरी आहे ना, ती आहे पहा रॅम. रॅम ही कशी आहे? टेम्पररी मेमरी आहे. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि ही व्होलॅटाईल सुद्धा असते. आणि ही जी रोम आहे ना, रीड ओनली मेमरी, ही परमनंट मेमरी म्हणून ओळखली जाते. आणि रॅम, रोम ह्या प्रायमरी मेमरी आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाईल्स फ्रॉम इंटरनेट टू कॉम्प्युटर इज कॉल्ड. म्हणजे इंटरनेटवरून कॉम्प्युटरवर जर एखादी फाईल तुम्हाला ट्रान्सफर करायची असेल तर तिला काय म्हटलं जातं?
तर तिला डाउनलोडिंग असं म्हणतात. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाईल्स फ्रॉम इंटरनेट टू कॉम्प्युटर इज कॉल्ड डाउनलोडिंग. आता याच्या उलट अजून एक लक्षात ठेवा, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाईल्स फ्रॉम कॉम्प्युटर टू इंटरनेट, तर त्याला अपलोडिंग फाईल्स असं म्हणतात. म्हणजे कॉम्प्युटरची फाईल जर तुम्हाला ऑनलाईन अपलोड इंटरनेटवर पाठवायची असेल तर त्याला अपलोडिंग म्हणायचं, आणि इंटरनेटवरील डेटा किंवा इंटरनेटवरील फाईल जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये घ्यायची असेल तर त्याला डाउनलोडिंग असं म्हटलं जातं. तर दोन्ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे पहा 8वा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस. आता रीड ओनली मेमरी याचा शॉर्ट फॉर्म केला तर पहा, रीड मधला आर, ओनली मधला ओ, मेमरी मधला एम, काय तयार झालेलं आहे रोम. परंतु इथं ऑप्शनमध्ये नुसतं रोम नाही आहे, सी डी रोम दिले, पण हेच तुमचं उत्तर आहे. सी डी रोम ही काय आहे, रीड ओनली मेमरी आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे सी डी रोम. सी डी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क, रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. विच ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स द कॉम्प्युटर टू अ टेलिफोन लाईन. म्हणजे खालीलपैकी कोणतं असं साधन आहे की त्यामुळं कॉम्प्युटर आणि टेलिफोन लाईन या एकमेकांना जोडले जातात. तर त्याचं उत्तर आहे मोडेम. ठीक आहे, मोडेम हे त्याचं उत्तर येतं. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आता पाहूयात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आय पी. तर आय पीचा फुल फॉर्म काय असा तो प्रश्न आहे. तर आय पीचा जो फुल फॉर्म आहे ना तो आहे इंटरनेट प्रोटोकॉल. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आय पी म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म आहे. आता आपण इंग्लिश ग्रामरचे प्रश्न पाहूयात. त्याच्या आधी ठीक आहे, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न पाहूयात. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे पहा, आता थोडंसं हे करतो, 1 मिनिट. पहिला प्रश्न आहे फ्रेम क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. एक आपल्याला सेंटेन्स दिले, बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. हे मीन्स ऑफ कम्युनिकेशन असं आहे बरं का. त्याच्या पुढे मीन्स MEANS मीन्स आणि पुढे ऑफ आहे. तर बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर हे उत्तर मिळण्यासाठी कोणता प्रश्न तयार होईल, तर त्यासाठी ना व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन असा प्रश्न तयार होईल. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता, व्हॉट इज द नाउन फॉर्म फॉर प्रिस्क्राईब. तर प्रिस्क्राईब हा जो शब्द आहे ना त्याच्यासाठी नाउन कोणता आहे असा तो प्रश्न आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे पहा, तर या ठिकाणी पहा प्रिस्क्राईबचं जे उत्तर आहे ना ते आहे प्रिस्क्रिप्शन. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे प्रिस्क्रिप्शन. म्हणजे प्रिस्क्राईबचं नाउन काय होतं, तर प्रिस्क्रिप्शन असं त्याचं नाउन होतं. त्याच्या पुढे चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलंय जे पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे त्याचं रूपांतर ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. वाक्य दिलेलं आहे पहा, द कार इज बीइंग रिपेअर्ड बाय हिम. आता इथे जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल बाय नंतर आलेलं जे हिम आहे ना ते वाक्याच्या सुरुवातीला हिमचं काय होतं, ही होतं. त्याच्यानंतर आता इथं ही नंतर ॲम इज आर पैकी काय येणार आहे, इज येणार आहे. म्हणून इथं इज, आता दिलेल्या पर्यायामध्ये इज एकाच ठिकाणी दिसतंय पहा, म्हणजे हेच तुमचं उत्तर आहे. बाकी कुठे इज दिसत नाही. पुढचं पाहायची गरज नाही तरी आपण पाहूया. बीइंग हा शब्द काढून टाकायचा असतो. हे तिसरं रूपच्या ऐवजी क्रियापदाला ING प्रत्यय लावावा लागेल आपल्याला, रिपेअरिंग. आणि नंतर द कार म्हणजे त्याच्या पुढे काय लिहायचंय, द कार. तर किती नंबरचं ऑप्शन आहे, 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 24 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. ही इज रिपेअरिंग द कार असं त्याचं उत्तर येणार आहे. 24 नंबरचा नाही, ॲक्च्युली 14 नंबरचा प्रश्न. ते 14 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, विच सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड ऑनेस्ट टू मेक इट नाउन. म्हणजे ऑनेस्ट हा शब्द आहे, त्याला सफिक्स म्हणजे काय माहिती आहे का, वाक्याच्या शेवटी काही अक्षरं लिहिले असतील किंवा दुसरा एखादा शब्द लिहिला असेल तर त्याला सफिक्स म्हणतात. आणि वाक्याच्या सुरुवातीला जर काही अक्षरं किंवा दुसरा एखादा शब्द लिहिला असेल तर त्याला प्रिफिक्स असं म्हटलं जातं. मग ऑनेस्टला कोणतं सफिक्स लागतं माहिती आहे का, NESS हे सफिक्स लागतं. आणि नाउन काय तयार होतं, ऑनेस्टनेस. आणि हे जे ऑनेस्टनेस नाउन आहे, सॉरी ऑनेस्टनेस नाही, सॉरी NESS नाही, वाय लागतं. बोलण्याच्या ओढ्यात मी चुकलो. इथं ऑनेस्टी म्हणतो आपण, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी.
तर ऑनेस्टी वाय हा लागतो, सुटून मी NESS म्हणलो, सॉरी, ते काइंडला NESS लागतो, ऑनेस्टला वाय हा प्रत्यय लागतो आणि त्यापासून काय तयार होतं, ऑनेस्टी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतं. कोणतं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतं, ऑनेस्टी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतं. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे वाय. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे पहा, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड फोरसेट. आता फोरसेट हा जो शब्द आहे ना, त्याचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर फोरसेटचा जो समानार्थी शब्द आहे ना, सिनोनिम, तो आहे अबॅन्डन. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. फोरसेटचा सिनोनिम काय आहे, अबॅन्डन, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज टू कीप ऑन. तर टू कीप ऑन याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर टू कीप ऑन म्हणजे काय, टू कंटिन्यू हे त्याचं उत्तर येणार आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे टू कंटिन्यू. टू कीप ऑन म्हणजे काय, टू कंटिन्यू असं त्याचं उत्तर येईल. त्याच्या पुढे आता 17वा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे पहा, चूज द वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे की इट्स वन वर्ड सबस्टिट्यूशन वरचा प्रश्न आहे. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स. तर गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स म्हणजे काय म्हणायचं त्याला, जे अधिकारी असतात त्यांच्या मार्फत जे शासन चालवलं जातं त्याला आपण ब्युरोक्रॅसी असं म्हणतो. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स म्हणजेच काय असते, ब्युरोक्रॅसी असते. त्याच्या पुढे आता 18वा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे पहा, प्रश्न असा आहे, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे आपल्याला योग्य स्पेलिंग लिहिलेला जो शब्द आहे ना, तो सांगायचा आहे आणि शब्द आहे कर्नर किंवा कर्नल ज्याला आपण म्हणतो, त्याचं योग्य स्पेलिंग काय असा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा, योग्य स्पेलिंग असलेला शब्द जो आहे ना, तो COLONEL हे त्याचं स्पेलिंग होतं. कर्नल म्हणजे आपल्या सैन्यामध्ये कर्नल म्हणतो की नाही, त्यांचं स्पेलिंग COLONEL असतं. हे कायम लक्षात ठेवा. आम्ही शाळेमध्ये असताना फार फसवायचो विद्यार्थ्यांना, कर्नलचं स्पेलिंग्स आहे, स्पेलिंग सांगा म्हणून, कारण ते उच्चार वेगळा असतो आणि स्पेलिंग वेगळं आहे त्याचं. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. आपल्याला योग्य ते म्हणजे हा प्रिपोजिशनवरचा प्रश्न आहे आणि प्रश्न आहे पहा, वी राईज प्लॅन्ट द सन ऑन एव्हरी संडे. तर आता याच्या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन येणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी न विथ हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. वी राईज विथ द सन ऑन एव्हरी संडे म्हणजे प्रत्येक रविवारी आम्ही सूर्योदय झाला किंवा सूर्यासोबतच आम्ही उठतो. सूर्योदय झाला की आम्ही उठत असतो, सूर्यासोबतच आम्ही उठतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, पुढचा प्रश्न आहे पहा, अ पेअर ऑफ सीझर्स इज अन इन्स्ट्रुमेंट विथ ब्लँक यू कट द पेपर्स. आता या ठिकाणी पहा, सीझर हा जो शब्द आहे ना, हा निर्जीव आहे. मग निर्जीवसाठी जे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं जातं ते कोणतं वापरलं जातं, विच वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी विच येणार आहे. अ पेअर ऑफ सीझर्स इज अन इन्स्ट्रुमेंट विथ विच यू कट द पेपर्स असा तो उत्तर येणार आहे. तर विच या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन आपल्याला वापरावं लागेल. अजून 30 प्रश्न आपल्याला पाहिजेत, 20च प्रश्न झालेत आपल्याला. जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळेल आणि याच्यामध्ये सगळा सिलेबस तर दिलेलाच आहे, पण आता राहिलेल्या जे 2-4 दिवस आहेत आपले परीक्षेसाठी, त्यासाठी प्रॅक्टिस म्हणजे पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. तर या ई बुकमध्येच हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेला आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत टॉपिक वाईज 130 टेस्ट दिलेले आहेत. सगळ्या टेस्ट या इंग्लिश भाषेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर मॅथ्स, रिझनिंग यांच्या टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत आणि निश्चितच परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत तसेच प्रश्न दिलेले आहेत आणि सगळे प्रश्न इंग्लिश भाषेमध्ये तुम्हाला फायदा होईल. किंमत फक्त 215 रुपये आहे. चला आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पुढचा प्रश्न आहे पहा, चूज द राईट प्रिपोजिशन. आता आपल्याला परत एकदा कशाचा वापर करायचा आहे, प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, काय दिलेलं आहे तर वाक्य दिलेलं आहे, इट इज नॅचरल फॉर द ह्युमन बीइंग टू विश रिकामी जागा मनी.
तर इट इज नॅचरल फॉर द ह्युमन बीइंग टू विश फॉर मनी. तर या ठिकाणी फॉर हे प्रिपोजिशन येणार आहे. 8 नंबरचं उत्तर आहे फॉर. की पैशांची अपेक्षा करणं, पैशांची इच्छा ठेवणं हे मानवाचं नैसर्गिक आहे. सर्वच लोक पैशांचा विचार करतात. हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. सिलेक्ट द प्लुरल ऑफ द वर्ड थेसिस. तर आता थेसिस हा जो शब्द आहे ना त्याचा प्लुरल म्हणजे काय, तर अनेक वचन शब्द कोणता होईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, प्लुरल हा जो शब्द आहे त्याचं जे शब्द आहे थेसिस. थेसिसचं जे प्लुरल आहे किंवा अनेक वचन आहे ते काय होतं, थिसेस. THESES 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. थेसिसचं अनेक वचन काय होतं, थिसेस, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचं पहा, पुढचा प्रश्न आहे, टुडे इज मंडे, येस्टरडे ब्लँक संडे. आता पहा, आज सोमवार आहे तर येस्टरडे ब्लँक संडे. आता येस्टरडे असल्यामुळे भूतकाळ झालेला आहे तर या ठिकाणी काय येणार आहे, वाच. टुडे इज मंडे, येस्टरडे वाच संडे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे वाच. टेन्सवरचा हा प्रश्न होता. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. सोपा प्रश्न एकदम, आणि असेच प्रश्न तुम्हाला आत्ता आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. आणि ॲक्च्युअल 2020 मध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्न आपण पाहत आहोत. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मिनिंग. म्हणजे खाली दिलेल्या पर्यायामध्ये कोणती अशी पेअर आहे, जोडी आहे की ज्याचा अर्थ समान आहे. तर इथे पहा, रेड म्हणजे लाल, रीड म्हणजे वाचणे, वेगवेगळा अर्थ आहे. सीट हे नाऊन आहे, सीट हे वर्ब आहे. सीट म्हणजे आपण ज्याच्यावर बसतो ते, आणि सीट म्हणजे बसणे, हे वेगवेगळे अर्थ आहेत. फेअर म्हणजे चांगला, गोरा, रुमटा, छान छान. आणि हे FARE फेअर म्हणजे भाडं. इथं वार म्हणजे युद्ध, बॅटल म्हणजे युद्ध. तर इथं समान अर्थ 4 नंबरमध्ये आहे. हे आपल्याला सिमिलर मिनिंगचंच पाहिजे होतं ना. तर वार आणि बॅटल हे दोन्ही कसे आहेत, सिमिलर मिनिंगचे आहेत. त्याच्या पुढे चेंज द जेंडर ऑफ द वर्ड हेन. आता या ठिकाणी हेन हे याचं जे जेंडर आहे ते फेमिनाईन आहे. मग आता त्याचा आपल्याला पुलिंगामध्ये रूपांतर सर्वांना माहिती आहे, क्रॉट होतं. पण पर्यायामध्ये क्रॉट हा शब्द दिलेलाच नाहीये. पण हेन हे फेमिनाईन आहे आणि त्याचं जे मस्कुलाईन म्हणजे पुलिंग आहे ते काय होतं, रूस्टर, ROOSTR. पर्यायानुसार रूस्टर हे त्याचं उत्तर येणार आहे. पण आपल्याला क्रॉट आणि हेन हे सर्वांना माहिती असतं. पण इथं हेन क्रॉट पर्यायामध्ये नाही, पण ते रूस्टर त्याचं उत्तर येतं. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ रेन, कॅट्स अँड डॉग. म्हणजे रेन, कॅट्स अँड डॉग हा जो फ्रेज आहे त्याचा योग्य अर्थ काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, रेन, कॅट्स अँड डॉट्स याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, व्हेरी हेवी रेन. म्हणजे मुसळधार पाऊस ज्याला म्हणतो ना आपण मराठीमध्ये, त्यालाच इंग्लिशमध्ये रेन, कॅट्स अँड डॉट्स असं म्हटलं जातं. फ्रेजच आहे ती एक. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फाइंड द अँटोनिम ऑफ स्लेंडर. तर स्लेंडर हा जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर स्लेंडर हा जो शब्द आहे ना त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्टाउट, STOUT. स्टाउट हे त्याचं उत्तर आहे. स्लेंडर आणि स्टाउट हे दोन्ही कसे आहेत, एकमेकांचे अँटोनिम आहेत. मग त्याच्या पुढे पीट आउट द करेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला योग्य वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे. पीट आउट द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी पहा, इथं जर आपण पाहिलं, इथं जे करेक्ट सेंटेन्स आहे ते कोणतं आहे माहिती आहे का. या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स येतं पहा, आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे. हे करेक्ट सेंटेन्स आहे. आता पहिल्या वाक्यात चूक काय माहिती आहे का, इथं येस्टरडे शब्द असेल तर नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप वापरावं लागतं, पण इथं पहिलं रूप वापरलेलं आहे. त्याच्यानंतर इथं येस्टरडे शब्द असेल तर आय एम फॉरगेटिंग असं म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होणारच नाही. इथं येस्टरडे शब्द आहे, इथं आय फॉरगॉट दिलंय, पण क्रियापदाच्या नंतर जो पोस्ट आहे त्याला ING इथं लागणार नाही, हे चुकीचं आहे. तर मी चुका काय ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर सेंटेन्स आहे, आय फॉरगॉट टू पोस्ट धिस लेटर येस्टरडे, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. चला त्याच्या पुढे आता प्रश्न पाहूयात आपण नेक्स्ट. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 29वा प्रश्न, स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. चूज द करेक्ट मिनिंग फॉर द गिवन इडियम अँड फ्रेज. आपल्याला एक इडियम आणि फ्रेज दिलेले आहे, त्याचा योग्य अर्थ काय तो सांगायचा आहे. आणि आहे पहा, बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ. म्हणजे तोंडामध्ये चांदीचा चमचा घेऊन जन्मलेला, असा त्याचा होतं. आता मुळामध्ये ते मन आहे, तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला,
पण इथं सिल्वर स्पून दिलेला आहे. तर याचं जे उत्तर येतं ना, टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली, म्हणजे श्रीमंत घरामध्ये जन्म घेतलेला, 1 नंबरचं त्याचं उत्तर येतं. टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली असं त्याचं उत्तर येणार आहे. आता त्याच्या पुढे पहा, 20वा प्रश्न आपण पाहूयात. चेंज द नाऊन क्रेडिट टू द ॲडजेक्टिव्ह. मग आता क्रेडिट हे काय आहे? नाऊन आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे आपल्याला? ॲडजेक्टिव्हमध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, क्रेडिटचं जे ॲडजेक्टिव्ह आहे ना, ते होतं क्रेडिटेबल. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. क्रेडिटेबल हे त्याचं उत्तर आहे. आता आपण ना मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न सुरुवातीला पाहूयात आणि त्याच्यानंतर जी केचे 10 प्रश्न आपण पाहणार आहोत. म्हणजे अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तर 31वा प्रश्न पहा. आता प्रश्न दिलेला आहे आपल्याला. एकच सेकंद द्या, मला पेन छोटा करावा लागेल. प्रश्न दिलेला आहे पहा, निर्जर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा. तर निर्जर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ईश्वर हे त्याचं उत्तर आहे. निर्जरचा समानार्थी शब्द आहे ईश्वर. विरामचिन्हांचा योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, विरामचिन्हांचा योग्य पर्याय पाहत असताना इथं पंच्या अगोदर उद्गारवाचे चिन्ह कधीच येत नाही आणि हा काही प्रश्न नाही म्हणून प्रश्नचिन्ह येणार नाही, म्हणजे हे नाहीये. पंच्या अगोदर कॉमा पण वापरत नाहीत कधी. पंच्या अगोदर जे अपूर्ण विराम असतो तो पण वापरत नाहीत. एक लक्षात ठेवा, जे गौणत्वसूचक उभयनवी अव्यय असतात ना, त्यांनी जर 2 वाक्य जोडलेली असतील तर त्या गौणत्वसूचक उभयनवी अव्ययाच्या अगोदर नेहमी अर्धविराम वापरलेला असतो, म्हणजे वर डॉट आणि खाली कॉमा. मग हे बरोबर आहे आणि शेवटी पूर्णविराम, म्हणजे 4 नंबरचं उत्तर त्याचं बरोबर आहे. ठीक आहे. चला, हे विरामचिन्हाचे नियम जर तुम्हाला माहिती असतील तर याचं उत्तर सोपं होतं सांगणं. खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा. आता याच्यामध्ये हुशारी, हुशारीपणा, कुशल आणि हुशार, त्याच्यामध्ये हुशारी हे भाववाचक नाम आहे. मुळामध्ये हुशार हे विशेषण आहे. त्या हुशार या विशेषणापासून हुशारी हे भाववाचक नाम तयार होतं. इथं एक लक्षात ठेवा, हुशारीपणा असं नसतं बरं का. शहाणपणा हे भाववाचक नाम होईल. हुशारीपणा आपण म्हणत नाहीत, हुशारी असं म्हणतो. जास्त हुशारी करू नकोस. त्याच्यानंतर कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा. आता कंसातील शब्दाचं काय निवडायचं आहे आपल्याला? सामान्य रूप. आणि कंसामध्ये दिलेला शब्द आहे अंगण. माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे. तर आपण अंगणनाथ असं म्हणतो की नाही? याचं सामान्य रूप आहे 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. मुळामध्ये सामान्य रूप म्हणजे काय माहिती आहे का? एखाद्या नामाला जर आपण विभक्ती प्रत्यय लावला तर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो ना, त्या बदललेल्या रूपालाच त्या नामाचं सामान्य रूप म्हणतात. मग अंगण याला जर त हा विभक्ती प्रत्यय लावायचा असेल तर अंगणात असा म्हणजे अंगणा असा शब्द तयार होतो. मग अंगणा हे मुळामध्ये सामान्य रूप आहे. कशाचं? अंगण या शब्दाचं सामान्य रूप आहे अंगणा. लक्षात आलंय? मग एखाद्या शब्दाचं जर तुम्हाला सामान्य रूप त्यांनी विचारलं तर त्याला एक योग्य तो विभक्ती प्रत्यय लावून पाहायचा. मग त्या नामाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो ना, ते बदललेलं रूप म्हणजेच त्याचं सामान्य रूप असतं. त्याच्या पुढे आता 35 नंबरचा प्रश्न पाहूयात. आणि प्रश्न आहे, नामाचा प्रकार ओळखा. आणि नाम दिलेलं आहे समुद्र. आता समुद्र हे कसं आहे? सामान्य नाम आहे, कारण ते जातीवाचक आहे. सामान्य नाम हे नेहमी जातीवाचक असतं आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. तर समुद्र हे सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. तर आळस हा जो शब्द आहे ना, त्याचा विरुद्ध अर्थ शब्द काय? उत्साह. आळसचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? उत्साह हा आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो, या 2 वाक्यांना कोणत्या उभयनवी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य तयार होईल? आता या ठिकाणी पहा, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर या ठिकाणी कोणता शब्द पाहिजे? म्हणून हा शब्द वापरला पाहिजे. म्हणून हा जर शब्द जोडलं तर ते काय होईल? मिश्र वाक्य तयार होईल. त्याच्यानंतरचं राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? आता राजहंस हे जे नाम आहे ना, त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं राजहंशी. राजहंसचं स्त्रीलिंगी काय होतं? राजहंशी. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता याच्यामध्ये आशीर्वाद हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर आशीर्वादचा शुद्ध शब्द हे 1 नंबरचंच त्याचं उत्तर आहे. आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर
40वा प्रश्न आपण पाहूयात. सिंहटटी या शब्दाचा समास ओळखा. काय दिलंय आपल्याला? सिंहटटी या शब्दाचा समास ओळखा. तर सिंहटटी हा जो शब्द आहे ना, याचा समास आहे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समासामध्ये काय असतं, की दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा बहुव्रीही समास होतो. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतो. आता आपण जीके म्हणजे सामान्य ज्ञानचे राहिलेले 10 प्रश्न पाहणार आहोत, म्हणजे आपले 50 प्रश्न कंप्लीट होतील. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळते. याच्यामध्ये सिलेबसची डिटेल्समध्ये माहिती दिलेलीच आहे. पण आता राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. तर यामध्ये हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेला आहे. त्यामध्ये टॉपिक वाईज 170 टेस्ट दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या टेस्ट ह्या इंग्लिश भाषेमध्ये आहेत, कारण आपला पेपर इंग्लिश भाषेमध्ये होणार आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण यांच्या टॉपिक वाईज टेस्ट दिलेल्या आहेत. 170 अपलोड झाल्यात. अजूनही परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत जेवढ्या होईल तेवढ्या मी अपलोड करणार आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. परीक्षेमध्ये ॲक्च्युअलमध्ये जसे प्रश्न येणार आहेत तसेच प्रश्न त्या टेस्टमध्ये दिलेत आणि किंमत फक्त 215 रुपये आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न, आता सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि 41 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न आहे, डॅश डॅश हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आता सध्या म्हणजे 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? श्री आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत 2025 मध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. आणि जिम कार्बेट हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. परीक्षेला विचारतात भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं, तर जिम कार्बेट आहे. आणि उत्तराखंड हे जे राज्य आहे ना, त्याची निर्मिती उत्तर प्रदेश या राज्यामधून झालेली आहे, ते पण माहिती असू द्या. त्याच्या पुढे बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बीज माता म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे राहीबाई पोपरे यांना ओळखलं जातं. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे राहीबाई पोपरे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहेत त्या. त्यांना मला वाटते पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 2-3 वर्षांपूर्वी. खालीलपैकी कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे? तर पेले हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. मला कमेंट करून सांगा पेले हे कोणत्या देशाचे फुटबॉलपटू आहेत, ते मला कमेंट करून आवर्जून सांगा सर्वांनी. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, लहान मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी अलीकडचा कोणता कायदा अस्तित्वात आला आहे? आता लहान मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी पोस्को हा कायदा आहे पहा, त्यालाच आपण लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 असं म्हणतो. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 46 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधील. अध्यात्मासाठी पद्मश्री पुरस्कार 2019 कोणाला मिळालेला आहे? आता हा प्रश्न मी यासाठी बदलला नाही, कारण तुम्हाला 2025चे पद्म पुरस्कार करावे लागतील. तर त्यावेळेसचा तर तुम्हाला माहिती असण्याचा प्रश्नच नाहीये. याचं उत्तर आहे पहा बंडारू आदी गलर, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. भारतातील पहिला तरंता बाजार कोठे आहे? तर भारतातील जो पहिला तरंता बाजार तो कोठे आहे? तर भारतातील पहिला तरंता बाजार हा कोलकाता या ठिकाणी आहे. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. हुबळी नदीच्या तीरावर कोलकाता शहर वसलेलं आहे. हुबळी ही गंगा नदीची वितरिका आहे. कलकत्त्यामध्येच हावडा ब्रिज सुद्धा आहे, खूप परीक्षांना विचारलं जातं. भारतातील पहिली मेट्रो ही कोलकातामध्येच धावलेली आहे. आणि कोलकाता शहरामध्ये ट्राम सुद्धा होती, पण आता ती बंद झालेली आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर पृथ्वीवरील जमीन आणि महासागर हळूहळू गरम होत आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. त्याच्या पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत? तर भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे आहेत आणि 1914 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि गीतांजली हा जो त्यांचा काव्य संग्रह आहे त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे.
पैठणी साडी उत्पादनासाठी कोणते राज्य ओळखले जाते? तर पैठणी साडी उत्पादनासाठी महाराष्ट्र हे राज्य ओळखले जाते आणि येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे, हे सुद्धा माहिती असू द्या. पैठणची पण पैठणी आहे आणि येवल्याची सुद्धा पैठणी आहे. नाशिक जिल्ह्यामधील येऊल आहे सध्या पैठणीसाठी खूप प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला ई बुक मिळेल. सगळा सिलेबस यामध्ये दिलेला आहे, प्लस 170 टेस्ट, म्हणजे सिलेबसची तर डिटेल्स माहिती दिलीच, प्लस 170 टेस्ट सुद्धा याच्यामध्ये टॉपिक वाईज दिलेले आहेत. राहिलेल्या दिवसामध्ये सरावासाठी त्या टेस्ट तुम्हाला फायदेशीर होतील. तर थांबूयात. या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. आता याच पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या 40 प्रश्नांचा एक व्हिडिओ उद्याच्याला अपलोड करेल. तर थांबूयात. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.